जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरात कृष्णा शिंदे नावाचा 26 वर्षाचा तरुण राहत होता। त्याच्या घरात आई आणि लहान भाऊ असं त्याचं कुटुंब होतं। कृष्णा हा खासगी नोकरी करून त्याची जी काही कमाई होती त्या कमाईवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। घरात कृष्णा हाच मोठा होता। वडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते, त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट त्याला करावी लागत होती। सर्व काही व्यवस्थित सुरू होते। कृष्णा हा वेळेनुसार सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांचा परिचय करून घ्यायचा। यात सोशल मीडियाच्या माध्यमातून दिव्या पाटील नावाच्या तरुणीची फ्रेंड रिक्वेस्ट त्याला आली। फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर त्याने ती स्वीकारली। फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर कृष्णा याला कामातून विसावा मिळाल्यानंतर गप्पा मारण्यासाठी तरुणी भेटली होती। दोघांच्या मोबाईलच्या माध्यमातून गप्पा चालू झाल्यानंतर दोघांनी एकमेकांचा परिचय घ्यायला सुरुवात केली। त्यावेळी कृष्णा याने मी एका खासगी ठिकाणी काम करत असल्याचे दिव्याला सांगितले। त्यामुळे दिव्या हिने मी देखील जळगाव येथील सरकारी रुग्णालयात प्रयोगशाळेत कामाला असल्याचे सांगितले। त्याचबरोबर शेअर मार्केट यामध्ये गुंतवणूक केली असल्याचे देखील तिने सांगितले। त्यानुसार दोघांमध्ये परिचय झाल्यानंतर दोघांच्या घरामध्ये किती लोक असतात हे पण सांगितले। आणि त्यावेळी दिव्या हिने माझ्या पाठीमागे कोणीच नातेवाईक नाहीत, मी आणि माझे मामामी एवढेच आमचं कुटुंब असल्याचं सांगितलं। दोघांनी एकमेकांचा परिचय चांगल्या प्रकारे करून घेतला। दोघेही अतिशय मनसोक्त बोलू लागले। दोघेही एका शहरात राहत होते, त्यामुळे दोघे वेळ मिळेल त्यावेळी भेटू लागले। या भेटीचे रूपांतर अतिशय घट्ट मैत्रीत झाले। मैत्री वाढत जाऊ लागली। त्यावेळी कृष्णा याला वाटू लागले की दिव्या जर आपल्या आयुष्यात आली तर आपले आयुष्य सुखी आणि समाधानी होईल। त्यामुळे कृष्णा याने घरी आई आणि भावाला माझ्या आयुष्यात दिव्या नावाची तरुणी आल्याचं सांगितलं। आई देखील आता थकली होती। घरातील कामे करण्यासाठी तिलाही कोणाची तरी आवश्यकता होती। त्यामुळे आईने कृष्णाने ज्या तरुणीबरोबर मैत्री वाढवली होती तिच्याबरोबरच लग्न कर असं सांगितले। कृष्णा हा घरात मोठा होता, त्यामुळे त्याच्या शब्दाच्या पुढे कोणी जात नव्हतं। तर इकडे दिव्या पाटील हिला देखील कृष्णा आवडू लागला होता। दोघेही प्रेमात होते, त्यामुळे जर आपलं लग्न झालं तर मला खूप आनंद होईल असं दिव्या कृष्णाला सतत म्हणत होती। दोघांच्या प्रेमाच्या गप्पा सुरू असताना कृष्णा हा दिव्याबरोबर लग्न करण्यास तयार झाला। 29 एप्रिल रोजी दिव्याचा वाढदिवस होता। त्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिव्याने लग्न करू असं सांगितले। कृष्णा याच्या घरची परिस्थिती नाजूक होती, त्यामुळे लग्नाचे टेन्शन त्याच्या डोक्यात घुमू लागले होते। त्यावेळी दिव्या हिने लग्नासाठी कोणालाही जास्त बोलावू नका, आपण मंदिरात विवाह करू असे सांगितले। दिव्या ही समंजस स्वभावाची आहे असं कृष्णा याला वाटू लागले, कारण मंदिरात लग्न झाले तर कोणताही खर्च येणार नव्हता। दिव्या हिने लग्नासाठी माझ्याकडून फक्त मामा आणि मामी येणार असल्याचे सांगितले। लग्नाची तयारी झाली आणि अतिशय साध्या धार्मिक पद्धतीने 29 एप्रिल रोजी गिरणा पंपिंग रोड नगरमध्ये दोघांचा विवाह सोहळा पार पडला। दोघांचा परिचय पूर्वीपासूनच होता, परंतु दोघांनी प्रेम प्रकरण असताना देखील एकमेकांच्या शरीराशी कधीही खेळण्याचा प्रयत्न केला नाही। दिव्या आणि कृष्णा यांचे लग्न झाल्यानंतर दोघांनी देवदेवाचे कार्य पूर्ण केले। हे सर्व करण्यात 4-5 दिवसांचा कालावधी गेला। कृष्णा याला वाटत होतं की दिव्या आता आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहणार आहे, त्यामुळे मधुचंद्राची गडबड कशाला करायची। पण सर्व काही विधी पार पडल्यानंतर अचानक दिव्या हिची तब्येत बिघडली। त्यावेळी कृष्णा घाबरून गेला, कारण लग्न होऊन 5 दिवसांचा कालावधी झाला होता। त्यावेळी कृष्णाची आई दिव्याला घेऊन रुग्णालयात गेली। रुग्णालयात डॉक्टरांनी तिची तपासणी करताना ती तिच्या अंगाला हात लावू देत नव्हती। त्यावेळी डॉक्टरांना तिच्यावर संशय आला। त्यांनी कृष्णाच्या आईला दिव्यामध्ये काहीतरी दोष असल्याचे सांगितले। त्यामुळे तुम्ही काळजी घ्या। हॉस्पिटलमधून निघून आई आणि दिव्या घराच्या दिशेने निघाल्या। घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मधुचंद्राचा दिवस होता, त्यामुळे कृष्णा आनंदात होता। रात्र झाली आणि कृष्णा दिव्याच्या रूममध्ये गेला। वातावरण काही प्रमाणात रंगात आलं होतं। त्यावेळी कृष्णा दिव्याच्या अंगाशी खेळू लागला, मात्र दिव्या त्याला बाजूला सरू लागली। एवढे दिवस मोबाईलवर गोड बोलणारी दिव्या सुहाग रात्रीला असं का करते याचा विचार कृष्णाच्या डोक्यात येऊ लागला। त्यावेळी कृष्णा याने दिव्याच्या अंगावरील वस्त्रे काढायला सुरुवात केली। कृष्णा इच्छा नसताना देखील हे सगळं करत असल्याचं पाहून दिव्या चांगलीच संतापली आणि तिने स्वतःहून अंगावरील वस्त्र काढले। जेव्हा राहिलेले वस्त्र काढण्याची वेळ आली तेव्हा कृष्णाच्या पायाखालची जमीन सरकली। दुसरा दिवस उजाडला तेव्हा कृष्णा याने आईला सर्व काही हकीकत सांगितली। आईने देखील दिव्याबद्दल शंका व्यक्त करायला सुरुवात केली, कारण डॉक्टरांनी दिव्याबद्दल धक्कादायक माहिती कृष्णाच्या आईला सांगितली होती। दुसऱ्या दिवशी कृष्णा आणि त्याची आई दिव्याला न सांगताच रुग्णालयात गेले। त्यावेळी डॉक्टरांनी दिव्या ही तरुणी नसून ती एक तृतीयपंथी असल्याचं सांगितलं। त्यावेळी या सर्व काही गोष्टी कृष्णाच्या कानावर पडल्यानंतर तो हैराण झाला होता, कारण एवढे दिवस दिव्याने हे सगळं लपून ठेवलं होतं आणि लग्नही केलं होतं। मात्र आता पुढे काहीच करता येणार नव्हतं। रुग्णालयातून कृष्णा आणि त्याची आई घरी आले।
त्यावेळी त्यांनी दिव्याला आम्ही डॉक्टरांकडे गेलो होतो असे सांगितले. त्यावेळी दिव्याने सर्वांसमोरच अंगावरील सर्व कपडे काढायला सुरुवात केली. दिव्याचा उग्र स्वरूपाचा अवतार पाहून सर्वच हैराण झाले, कारण आता दिव्या कोण आहे हे सर्वांनाच प्रत्यक्षपणे दिसलं होतं. त्यानंतर कृष्णा आणि त्याच्या आईने दिव्या पाटीलच्या मामा आणि मामीशी संपर्क केला. त्यावेळी मामा आणि मामीने तुम्हाला हे प्रकरण मिटवायचं असेल तर आम्हाला 10 लाख रुपये द्या असे सांगितले. कृष्णा याच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक होती, त्यामुळे एवढे पैसे कसे देणार असा त्याला प्रश्न पडला होता. दोघांनी लग्न केले होते, पण दिव्याच्या अंगाला कृष्णा हात सुद्धा लावू शकला नव्हता आणि त्याच्याकडे अशा प्रकारची 10 लाखाची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार कृष्णाने रामनंद नगर पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार दिली. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा खटला न्यायालयात मांडला. त्यावेळी न्यायालयाने या प्रकरणी सदरील तरुणीने फसवणूक केली असून तिच्या विरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा असे आदेश दिले. त्यानंतर पोलिसांनी दिव्या आणि तिच्या मामामीला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता दिव्या हिने अनेक तरुणांना अशाच प्रकारे फसवणूक करून पैसे काढल्याचे समोर आले. जवळपास सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने सोनू, सोनल, नामिका अशा प्रकारे अनेक नावं वापरून अनेकांना फसवल्याचे समोर आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा प्रकारे कृष्णा याची फसवणूक झाली होती. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणी कितीही प्रेमाने बोलत असतील तरीही त्याला भाळून जाऊ नका, कारण समोरची व्यक्ती कशा विचारसरणीची असेल हे आपल्याला माहीत नसते. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना काळजी घ्या.